हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत देसी टाकोस, ज्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 पोळ्या, हंकर्ड, तूप, टोमॅटो, कांदा, मिरच्या, कोथिंबीर, शिमला मिरची आणि बाकी सर्व मसाले जसे की तिखट, चाट मसाला, मीठ, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स। तर चला मित्रांनो, सुरू करूया देसी टाकोस तयार करण्यासाठी। तर आपण सर्वप्रथम आपले जे हंकर्ड आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊया। यानंतर आपण आपले सगळे मसाले यात टाकून घेऊया आणि याला चांगल्या प्रमाणे मिक्स करून घेऊया। तर आपण आपले सगळे मसाले चांगल्या प्रकारे हंकर्ड मध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। यानंतर आपण यामध्ये वेजेस टाकूया। आता आपल्या वेजेस सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तर चला, आजचे बॅटर छान प्रमाणे रेडी झालेले दिसून येत आहे। तर आपण आता पोळीवर टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेऊया। त्यानंतर त्यावर रेड चिली सॉस टाकून घेऊया आणि आपल्या देसी टाकोसचे बॅटर आपण पोळीवर टाकून घेऊया। आपले मिक्सचर आपल्याला एका साइड मध्येच टाकायचे आहे, हे लक्षात असू द्या। आपले मिक्सचर छान प्रकारे स्प्रेड केल्यानंतर आपण पोळी फोल्ड करून घेणार आहोत आणि आता आपण आपल्या देसी टाकोसला छान प्रकारे भाजून घेणार आहोत। तव्यावर थोडेसे तूप टाकून आपण आपली टाकोस तव्यावर ठेवूया आणि त्याला छान प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला ते तव्यावर भाजून घ्यायचे आहे। वरच्या साईडलाही आपण तूप लावून साईड चेंज करून घेऊया। वाव, बघा आपल्या टाकोसला एका साईडने गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसून येतो, दुसऱ्या साईडने आपल्याला तसाच कलर टाकोसला येऊ द्यायचा आहे। तर चला, आता आपण आपले टाकोस प्लेट मध्ये काढून घेऊ। तर आपला पोळीपासून तयार केलेला देसी टाकोस तयार आहे। त्याला आपण थोडीशी स्पायसी रेड चटणी लावूया आणि थोडेसे बारीक सेव टाकूया। तर चला, आता आपण आपल्या टाकोसला छान प्रकारे सर्व करून घेऊ। तर फायनली आपले देसी टाकोस तयार आहेत। तुम्ही याला एन्जॉय करू शकता रेड चटणी, ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत। जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।